माणिक, आहुंनी ओळखलं की काय मला? ए अगं ए, मला बोलवताय का? मग इथे तुझ्याशिवाय इतर कोणी दिसतंय का तुला? नाव काय तुझं? कोणी का असे नसतो, नावाशी माझं काय घेणं देणं. आता नुसती बघत बसू नकोस. ही माणिक मोठ्या संकटातून वाचली. आता हिच्या घरी कसा नेऊ मी हिला? माणिक म्हणजे ही माणिक ताई आहे? माझं घर इकडनं खूप लांब आहे आणि माझ्यात ना आता त्राण पण नाही आहेत. आपण तुमच्या घरी जाऊया. सावकार. विठुराया, ही नागिण अजूनही आहोंना विळखा घालून बसलीये का रे? ए अगं, कसला विचार करतेस? तुला मदतीला यायचं असेल तर ये, दुसऱ्या बाजूने आधार दे तिला. हो. माणिक, ए ए हात काढ. ए काय करतेस तू? जरा आधार दे ना तिला. सगळा भार माझ्याच अंगावर येतोय. हे माणूस काय आहे की नाही तुझ्यात? मला अजिबात ओळखलेलं दिसत नाहीये. मी आहोंची जन्माची साथीदारीण असून आज अनोळखी परक्यासारखं बोलतायत. ए अगं, थांबलीस काय? चल ना माणिक, चल. कारण काहीही असो, पण विठुराया, तुझे अनंत उपकार आहेत रे. मला आहो भेटले आणि आता अगदी आपसूक सासरी जायला मिळतंय रे. दाजी आणि सखुताईमध्ये ही पांढरी पाल कुठून कडमडली? ही टवळी हाय तरी कोण? बया, दाजींना कशी खेटून चालती. पण दाजी सखुताईला भेटले हे मात्र झाक झालं. पण मध्ये पांढरी पाल का टाकली रे विठुराया? जाऊबाई, मला माहित नाही असं खुशाल सांगताय. कमाल वाटते मला तुमची. तुम्ही घरातच असता ना? हो हो हो. मग आम्ही सगळे सखू औसीसाठी गावात गेलो होतो की नाही? मग दिगू घरात आहे की नाही हे तुम्हाला नाही तर कुणाला माहित असणार? बघा, या घरात ना माझ्याशी सगळे घालून पाडूनच बोलतात. जसं काही दिगू बाहेर जाताना मला सांगूनच गेलाय. अहो, दिगू किती बदललाय हे अख्ख्या पंचक्रोशीला माहितीये. सगळ्यांशी हाडतूड करून बोलतो. तो काय माझ्याशी प्रेमाने बोलणार आहे का? आणि मला का सांगून जाईल तो? हा, कोण आहे मी त्याची?
त्याच्यासाठी तर मी या घरातली एक स्वयंपाकीणच आहे. अगं वच्छे जरा शांत हो ना. वहिनी काय म्हणतात ते जरा ऐकून घे की. त्यांच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे का? कधीतरी माझ्या बाजूनी बोला हो. हे गळ्यात मंगळसूत्र घातलंय ते काय फक्त नावाला घातलंय का? काही उपयोग नाहीये तुमचा. ते वच्छीला ना सकाळपासून मळमळत आहे जरा. हो उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका भाऊजी. ह्या एकाच दिवशी मला दिकूची खूप काळजी वाटते. आजचा दिवस सरला की वाटतं चला या वर्षीचा दिवस सरला. माझा दिगू माझ्याकडेच आहे. म्हणून तर सकाळी जाताना त्याला बोलवत होतो. बाहेर गावावरून पण कोणी कोणी येत असतं. आपलं एक नाविन्य हो. रमाई, तुला सखू अवस्था आलेली ती मुलगी आठवतीये? नवीन वाटली. कोण होती ग ती? मला जरा संशयच आला होता. संशय मला पण आला होता. बघितलंस ना, आधी शेणगोळा मारायला नाही म्हणत होती, नंतर झाली ना तयार. सखू विटंबनेसाठी सहभागी झालीच ना. ते पण तू सांगितलंस म्हणून. अगं हो, ती गावातच नवीन आहे म्हटल्यावर सखूने आधी काय प्रताप केले ते तिला कसं कळणार? कोण होती कुणास ठाऊक. पण आता दिगू कुठे गेलाय? अरे घरात कुणी आहे की नाही? काका, रमाई, अरे कुठे गेलेत सगळे? दिगू आला? पण हा बाहेर का बोलवतोय? काय झालं असेल? काय बघते मी? दिगू, अरे हे अरे काय झालं या कोमल फुलाला? अरे काय अवस्था झाली माणिकची? काय झालं? धडधडीत अंगावर पडली आहे ही. भाऊजी नाही म्हणजे बेशुद्ध पडली आहे की काय? आणि ही कशी आली दिगू तुझ्यासोबत? रमाई, मी तुला म्हटलं होतं ना, आपल्याला भेटलेली हीच ती मुलगी. दिगू, तू हिला ओळखतोस का? हिला कशाला घेऊन आलायस? आणि अरे बाबा कुठे होतास तू ते तुझ्या रमाईला सांग. अरे तुझ्यामुळे आहे ना काकूला ओरडा खावा लागला. रमाई, सगळ्यांना तोंड बंद ठेवायला सांग आधी. रमा, हे ओले कसे काय? अरे तेच गप्प राहायला सांगितलंय ना मी. मग एका नंतर दुसऱ्या प्रश्नाच्या मध्ये काही वेळ द्याल की नाही? भोग पडलेल्या धान्याच्या पोत्यातून बसा बसा धान्य सांडावं ना, तसे एकावर एक प्रश्न काय विचारताय? आधीच या माणिकचं लोडणं ओढत आणताना जीव गेलाय आमचा. काही नाजूक बिजूक फुल नाहीये. वर पोहता येत नाही म्हणून खोल नदीत गेली होती. बुडून मरत होती ती. वाचवलंय तिला. वा वा वा, असं जाळ टाकलेस होय. आणि दिगूला ते खरं वाटतंय. कमाल आहे. आता माणिक ग्लानीत असताना मी एकटा कसा आणू हिला? वाटेत ही मुलगी दिसली म्हणून तिला घेतलं मदतीला. माझी हिच्याशी ओळख कशी असेल? पण माणिकला सावरायला कोणीतरी बाई माणूस हवा ना. आता तोंडाला कुलूप लावा आणि या माणिकला आत न्या. चला. रमाई, बघ, ती सखू चेटकीण अजूनही चेटूक करतील. सखू अवस्था काही ना काहीतरी भयंकर घडतच. आज ती माणिकला बुडवत होती. अगदी खरं आहे. ती सखू अढळ आपल्या मानगुटीवर बसलेलीच आहे. पुरे झालं, पुरे झालं. माणिक बाळा दे, ये 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 ये, आज चल, आज चल, हा आज चल.
अगं माणे, सखुवसेच्या दिवशी बाहेर पडायचं नसतं बाळा. काहीतरी अघटित घडतच. नशीब दिगू तुझ्या सोबत होता म्हणून त्या चेटकिणीच्या तावडीतून वाचलीस. चल बाळा चल, आज चल. खोली झालीस ना, लुगडं बदलायला पाहिजे तुझं, नाही तर उगाच ताप यायचा तुला. हा चल ये ये, सावकाश ये आधी. हो चल. ही तीच मुलगी आहे जी गावच्या चौकात भेटली होती. ए काय आज घरात कुठं शिरतेस? बाहेरच्यांनी बाहेर राहायचं. तुझं घर नाहीये हे. चालली आपली आत. मी तर फार मोठी चूक करत होते. हे माझंच घर असलं तरी ते तसं दाखवायचं नाहीये, हे लक्षात ठेवायला हवंय. मोल हवंय ना, त्यासाठी घरात शिरण्याची गरज नाहीये. घाबरू नकोस. कोरडे आभार मानून बोळवण नाही होणार. मलाही कुणाचे उपकार नकोच असतात. हे घे तुझं बक्षीस. दिगू, अरे तूही कपडे बदलून घे ना. अहो अहोंनी मला भिकारीण समजलं. नाणं अजून तिथेच पडलंय. माझ्यासाठीच आहे ते. जातो आणि गुपचूप उचलतो. ए भिकारडे, हा लगेच नाणं उचललंस ना हावरटासारखं. आणि बघतेस काय ग, नाणं मिळालं ना की आता मोहरांचा हंडा हवाय तुला. चल निघ निघ. फार रक्त वाहतंय हो. कापलं कापलं वहिनी. सखू हडळीनं औसाच्या दिवशी माझं रगात काढलंच. हो तुम्ही काळजी करू नका, आपण आधी रक्त थांबवूया. लई गुणाची पोर आहेस ग तू. म्हणजे दवा पाण्यातलं बी समद कळतंय म्हणायचं तुला. बरं झालं इथंच होतीस, मला दवा पाणी तरी केलंस. माझ्या वेळेला धावून आलीस तू. अहो तुमच्यासाठी कोणीही धावून येईल.
नाही ग बाई, ही सर्व लोकांची दुनिया नाही. आणि तू बी जरा सांभाळूनच राहा. सगळे मेले सारखेच. ह्या जाऊबाई काय, ती नटवी यमुना काय आणि तो दिगू काय, सगळे एकावर एक वरताण आहेत. आणि त्यात भर म्हणून ही श्रीमंता घरची लाडावलेली पांढरी पाल येऊन घरात बसली. ही तर माझं पोतेरच करणार आहे. पण ही मोठी महामाया जर का तिच्या नादी लागले तर आमचं काय आहे त्याच्यात? त्या सुभेदारांकडे पैसा आहे ना. मग काय, जाऊबाई फाटकं लुगडं नेसून त्यांच्या घरी पाणी सुद्धा भरतील. मोठी लोचट, धूर्त आणि कज्जाक बाई आहे ही. जाऊबाई, आज पाट्यावर जरा जास्तच जोर निघतोय का? या मनोरमेला पाट्यावर वाटतंय का? कसं आहे ना जाऊबाई, अहो तुम्ही माझ्यावर किती माया करता हे काय मला माहित नाही का? असो, तुम्हाला आवडो ना आवडो, सगळे अधिकार माझ्याच हातात आहेत. तेव्हा जे मी ठरवेन तेच होईल. दिगू माणिकसाठी छान गरम गरम दूध घेऊन या, हळद घालून. मग माझ्यावर जरा काढा या पाटावर वंट्यावर. वहिनी वहिनी, अहो तिच्या हाताला रक्ताची धार लागली हो. म्हणजे ती मुलगी अजून गेलीच नाही का? अहो ती नाही, गंगीच्या हाताला रक्ताची धार लागली, हात कापला हो तिचा. हा, हे काय नवीन? चला. अरे देवा, आता या गंगीला काय झालं? मोठी दुखापत झाली असेल तर कल्याण आहे. सगळी घरातली कामं आता मला एकटीलाच करावी लागतील. जाऊन बघायला हवं. बरं जा आता इथनं, नाहीतर पुन्हा तुला कुणी पाहिलं तर वरडतील तुला. काळजी घ्या. काय ग, अरे आता जाणार कुठं आणि राहणार कुठं तू? मला कामाची खूप गरज आहे. मी कामच शोधायला इथे आले होते. आणि काम मिळालं की राहण्याची आपसुकच सोय होईल ना. पण काम मिळायला हवं. गंगे, कापलं. काय ग बसलो? हे काय नवीन प्रताप करून ठेवलेस? अवं ही सखू हडळ औसाचं काहीतरी कारण काढून माझं रगात काढतीच. या नारळ सोलत होते तर हातावर कोयती पडली. पर ही पोर लई गुणाची आणि हुशार आहे. मला दवापट्टी केली तिनं. मरू देत ग तिचं कौतुक. पण तू जाईबंदी झालीस त्याचं काय? आणि तुझ्या हाताला लागलंय ना. मग आता घरातली धुणी भांडी आणि इतर सगळी कामं कोण करणार? कुणाची मरमर होणार? माझीच ना. आधीच घरात डोंगर आहे कामाचा आणि त्यात कुणाची मदत नाही. आणि त्यात तुझी भर. हिच्या एकटीवर सगळं पडतं ना. नाहीतर काय, मी नाही आता एकटी करणार. या यमुने, आता गंगी नाही ना तर तूच बघ बाई कामाचं सगळं. मी काय माहेरी धुणी भांडी करायला आली आहे? जमणार नाही. गंगी, ते बदलीच्या बाईचा तूच काय ते बघ बाई. म्या अवं म्या कुठनं बघू? अगं तूच बघणार ना. तू करशील काय ग काम? म्हणजे तुला कामाची गरज आहे म्हणत होतीस ना, तर माझा हात बरा होईपर्यंत सांभाळशील का समज? बालकीनबाई आणि यमुनाताई तुम्हासनी चालत असेल तरच. चालेल, पण दमडी मिळणार नाही. तुमचे तुम्ही दोघे आपापसात काय ते बोलून घ्या, नंतर वाद नको. नाही, माझं पैशांबद्दल काहीच म्हणणं नाहीये.
यांना मदत होत असेल तर मी नक्की करीन हे काम. अगं तसं नाही ग, माझ्यातनं मी देईनच की तुला. फक्त येळ साजरी झाली पाहिजे बघ. हा ना मालकीनबाईंच्या कामाचा खोळंबा व्हायला न ग. चल मी तुला काम समजावून सांगते. परसदारी जावं लागेल. चल थांबा. काय ग, ओळख न पाळख लगेच निघालीस? कोण कोण आहेस, कोण ग तू? कुठून आलीस? नाव काय तुझं? मी गोपाळपूरची आहे आणि माझं नाव माझं नाव तुळसा. ठीक आहे, राहा कामाला, पण शिस्तीत राहायचं. गंगे, तिला सगळं काम समजावून सांग. जा. जी. चल. अगं अगं, घरात कुठे जातीयस? जा, बाहेरून जा. हे बघ, हे परसदार आणि इथं हिरीवर भांडी घासायची. मला माहितीये. तुला कसं ठावं? अहो म्हणजे तसं नाही. परसदार म्हटलं की विहीर, न्हाणी, घर हे सगळं आलंच ना. अगं पर मी इथलं सांगते हाय. हे बघ, इथं न्हाणी घर, ही विहीर आणि ही भांडी घासण्याची जागा. हे बघ, मला बी झपाटले. समोरच हौद दिसतोय आणि मी समद सांगत बसली. आता भांडी इथंच घासणार ना, डोळ्यांनी समद धडधडीत दिसते. या बी ना खुळीच. बरं का तुळसा, काम निघुतीनं कर. ऐकतेस ना तुळसा? तुळसा, काय ग, खरं सांग, तुझं नाव तुळसाच आहे ना? का खोटं बोललीयस काही?